निशी दिवस लोपले ती ठाई, निरंजन ते ठाई लक्षोनी पहा. रवी शशी ज्याचे तेजे प्रकाशले, नवलम्या देखिले एक तेथे. नारी पुरुष दोघे एक रूप दिसती, देखणे पारखे तया ठाई ज्ञानदेव म्हणे. शिव तेथे शक्ती पाहता व्यक्ती व्यक्त नाही. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एकतरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 7वा ज्ञान विज्ञान योग यातला अंतिम श्लोक अर्थात श्लोक क्रमांक 30 आणि माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये या श्लोकावर केलेलं ज्ञानेश्वरी अध्याय 7वा ओवी क्रमांक 203 याचं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. साधी भूतादी दैवं मां साधी अज्ञांच ये विदो प्रयाणकाले पीच मां ते विदुर्योक्त चेतसा. अर्थात श्रद्धा असली की सर्व रूपामध्ये सर्व नात्यांमध्ये भगवंतच अवतरतो महाराज. देवच आपला सखाई होतो, देवच माता होतो, देवच पिता होतो, देवच बंधू बहीण सखा मित्र मैत्रीण. इतकंच काय, गुरुही भगवंतच होत असतो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. आणि एकदा गुरु झाला भगवंत की मग शिष्याला काही करायची आवश्यकता पडत नाही महाराज. कारण भलत्याचं गुरुपण भगवंत स्वीकारत नाही महाराज. अर्थात आध्यात्मिक गुरु जे असतात हे शिष्याला पूर्ण तयार केल्याशिवाय त्याचं शिष्यत्व सुद्धा स्वीकारत नाही महाराज. पण भगवंताची कृपा जीवावर असेल, अर्थातच जन्मोजन्मीचं पुण्य जर त्याचं संचित असेल तर भगवंतच माता पिता चुलता बंधू बहीण सगळ्या नात्यांमध्ये जीवाच्या ठिकाणी आपलं संबंध जोडतो महाराज. श्रद्धा दृढ झाली की भगवंत जीवाचा अंगीकार करतो. आणि भगवंताने एकदा अंगीकार केला की त्याचं वैशिष्ट्य आहे, अंगीकार ज्याचा केला नारायणे निंदतेही त्याने वंद्य केली. एकदा त्यानं स्वीकार केला ना की जगतामध्ये तो वंद्य करूनच सोडतो. आणि याला तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पहावे पुराणे विचारूने. पुराणांचे दाखले दिलेले आहे तुकोबारायांनी की अजामेळ भिल्ली कुंटीने तारिली प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली. सगळ्यांना पुण्य करून टाकलं. दशरथ पातकी ब्रह्महत्या राशी त्या राजा दशरथाला सुद्धा वंदनीय करून सोडलं भगवंतानी. अंगीकार केला. आणि एकदा अंगीकार केला देवानं जर केला समजा अंगीकार तन मनी भार समर्थ. केले देवे अंगीकार न मनी भार समर्थ. बाळाचं जसं ओझं मातेला किंवा बापाला होत नाही, कौतुकानं खांद्यावर घेऊनच ते चालतं, अगदी भगवंताचं तसंच असतं. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आघात निवाराया. कुठल्याच प्रकारचा आघात, कुठल्याच प्रकारची इजा, कुठल्याच प्रकारची चिंता भगवंत जीवाच्या ठिकाणी शिल्लकच ठेवत नाही महाराज. फक्त ते नातं त्याच्याशी जोडता आलं पाहिजे आम्हाला. की उद्धार झालाच समजा. आणि ते नातं अर्जुनानं जोडलं होतं. सगळ्या नात्यांच्या पेक्षा भगवंताशी जोडलेलं नातं त्याचं काही और होतं महाराज. माऊलींना वर्णन करावं लागलं अर्जुनाविषयी
की या योगेश्वराचे प्रेम दिसतसे निरुपम, कैसे पार्थी येणे सर्वोत्तम पुण्य केले. या अर्जुनाचा सगळ्यांना हेवा वाटायला लागला महाराज. माऊलीसुद्धा वर्णन करतात की असं कोणतं पुण्य केलेलं असेल या अर्जुनानं की भगवंतानं त्याचं सारथ्यसुद्धा स्वीकारावं. गुह्यतम ज्ञान इक्ष्वाकूला दिलेलं, सूर्यनारायणाला दिलेलं, मनुला दिलेलं ते ज्ञान भगवंत अर्जुनाला सहजपणे देऊन जातोय. कारण अर्जुनाचा लढीवाडपणाही तसाच होता महाराज. यश्रेयस्या निशितम ब्रूहि तन्मे शिष्यस्ते अहम शादिमाम त्वाम प्रपन्नम म्हणतं अर्जुन की देवा मी शिष्य आहे तुझा, तू माझा गुरु आहे. आणि भगवंत सुद्धा त्याचं गुरु पण सांभाळतात. 4थ्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात भक्तोसी मे सखा चेती रहस्यम ही तदोत्तमम. हे गुह्यतम ज्ञान, हे तत्वज्ञान अर्जुना मी तुला गीता रूपानं का सांगतोय. नात्यात तू आहेस, पण विशेष म्हणजे भक्तराज आहेत. सर्व भक्तांच्या ठिकाणी उच्चतम स्थानी तू मला आहेस. त्याला कारणही तसंच होतं महाराज. आपण मागे चिंतन केलं की अर्जुनाच्या रोमारोमातून कृष्ण 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 आवाज येत होता. नारद महाशयांनी सांगितलं अर्जुन आलेला दिसतो. भगवंताने हो म्हणला आलं आहे, मला भेटायचं आहे अर्जुनाला म्हणल्यानंतर अर्जुनाला बोलवण्याकरता पाठवलं महाराज. अर्जुन निद्रिस्त होता. जो जाईल तो तिथंच भजन करायला लागून गेला. माता रुक्मिणी गेली, माता सत्यभामा गेली, सगळे जे गेले ते तिकडंच गर्क झाले आणि भजनामध्येच नाचू लागले. अर्जुन झोपलेला. प्रत्येकाला वाटतं आवाज कुठून येतो. अर्जुनाचे सगळे केस उभे होते महाराज, अंगावरचे रोम, आणि त्यातून आवाज येत होता कृष्ण 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 जय कृष्ण कृष्ण हरे कृष्ण कृष्ण. त्या भजनामध्ये शेवटी नारद जातात, ते सुद्धा नाचायला लागून गेले महाराज. अधिकार प्राप्त होत नाही. भगवंताचं नाम आमच्या श्वासात बसायला पाहिजे. स्वत्वाचा विसर पडेपर्यंत इतकंच काय, अंतिम श्वास असेपर्यंत भगवंताचं नामस्मरण सतत पाहिजे, त्यात सातत्य पाहिजे. आणि तसं असेल तरच भगवंत म्हणतात प्रयाणकाले पीच मामते विदुरयुक्त चेतसा. मग येऊ द्या कोणताही क्षण अंतसमयीचा म्हणून, त्या क्षणाला माझंच नाम त्या भक्ताच्या मुखामध्ये असेल. आणि साहजिकच मीच वचन दिल्याप्रमाणे यम यमोपवापी स्मरणभाव तेजते अंत्य कलेवरम तम तम वैति कोणताही सदा तद्भाव भाविता. सहजपणे त्याला माझ्या धामाची प्राप्ती होऊन जाईल. आजच्या श्लोकामध्ये भगवंत तेच सांगतात की प्रयाणकाले पीच माम ते विदुरयुक्त चेतसा. पण कोण? साधी भूतादी दैवा माम, जे मला सर्वस्व मानतात. साधी यज्ञांच विदू, सगळ्या ठिकाणी जे माझ्या ठिकाणी मला मानतात ते अर्जुना ते मला अतिशय प्रिय आहे. आणि साहजिकच त्यांचा मी उद्धार केल्याशिवाय राहत नाही. माझ्या धामाची प्राप्ती मी त्यांना सहजपणे करून देतो. नवे माझ्या धामाचे ते अधिकारीच होऊन बसतात, भगवंत सांगतात. आणि यावर भाष्य करताना माऊली 203 क्रमांकाच्या ओवीत म्हणतात कैसी पुसती पाहे पा जाणीव, भिडेची तरी लंघोनेदी शिव, एरवे श्रीकृष्ण हृदयासी खेव, देवो सरला. अहो भगवंत अंतःकरणामध्ये फिट्ट झालेला होता अर्जुनाचा, हृदयस्थ होता. म्हणून माऊली वर्णन करतायत कैसी पुसती पाहे पा जाणीव. भानच संपलं होतं तिथं, स्वत्व हरला होता अर्जुना, स्वत्वाचा विसर पडला. भिडेची तरी त्याचे नेदी शिव. आठव करायचा म्हटला तरी स्वस्वरूपाची आठवण अर्जुनाला होत नव्हती. एरवी श्रीकृष्ण हृदयाची खेव, देवो सरला. भगवंताशी एक रूप होऊन गेलेला होता अर्जुन. म्हणून माऊली सांगतात की कैसी पुससी पाहे पा जाणीव,
भिडेची तरी लंघोने दी शिव, एरवे श्रीकृष्ण हृदयासी घेऊ देव सरला. अर्थात अर्जुनाची प्रश्न करण्याची अपूर्व शैलीच अशी होती महाराज. ती कशी आहे माऊली म्हणतात ते पहा. तो भिडेची मर्यादा तर उल्लंघन करीत नाहीच नाही, बरोबर नम्र झालेलाच आहे. शिष्यस्ते हम न कार्पण्य दोषोप स्वभाव म्हणतं अर्जुन. काहीच कळत नाही, मी मूढ आहे, मूर्ख आहे, अज्ञानी आहे देवा. आणि गुरुकडे जाताना असंच जावं लागतं महाराज, तरच ज्ञानाची प्राप्ती होत असते. म्हणून तो ती भिडेची मर्यादा उल्लंघन करीत नाही. आणि एरवी तर श्रीकृष्णाच्या अंतःकरणाला प्रेमालिंगन देण्यास तो प्रवृत्त झाला. म्हणजे ईश्वर तत्वाशी एक रूप होऊन गेला, कारण अधिकार कळाला होता महाराज. हा कोण आहे हे अर्जुनाला कळालं होतं. म्हणून तर नारायणी सेना भगवंताची एका बाजूला आणि भगवंत दुसऱ्या बाजूला, आणि तेही निशस्त्र. संधी असून सुद्धा सेनेची मागणी अर्जुनाने केली नाही. पहिला अधिकार अर्जुनाला दिलेला होता की तू माग अर्जुना, कारण मी आधी तुला पाहिलं आहे आणि तू लहान आहेस वयानं. लहानाचा आधी हट्ट पुरवायचा असतो, त्यावेळपासूनही लहानाचा लाड पुरवायचा महाराज. पण तरी सुद्धा अर्जुन नम्रपणे म्हणतो देवा दुर्योधनाचा अधिकार आहे, कारण तो आधी आलेला आहे, त्याला मागू दे. कारण अर्जुनाला माहिती होतं दुर्योधन काय मागणार आहे. आणि स्वभावाप्रमाणेच दुर्योधनानं भगवंताची नारायणी सेना मागितली आणि अर्जुन आनंदानं उड्या मारू लागला महाराज, कारण भगवंत त्याच्या वाट्याला आले होते. निशस्त्र असू दे, पण यत्र योगेश्वर पार्थ, यत्र पार्थो धनुधर तत्र श्री विजय होती ध्रुवा नितीर्मतीर्मम. भगवद्गीतेच्या अंतिम श्लोकाप्रमाणे संजय धृतराष्ट्राला सांगतो, कारण धृतराष्ट्र म्हणतो जाऊ दे, कारण त्याच्या आवडीचं संजय काहीच सांगत नव्हतं, रिॲलिटी सांगत होती तिथे जे घडतं आहे ते. शेवटी त्रागा करून धृतराष्ट्र म्हणतो अरे जाऊ दे, यशस्वी कोण होईल ते मला तू सांग. संजय म्हणतो साधी गोष्ट आहे, यत्र योगेश्वरा कृष्ण. वास भगवंत ज्या बाजून आहे त्या बाजूनं विजयश्री खेचून आणणार, यात शंकाच नाही म्हणतं. अर्जुनाला इतका लढा लागला नाही महाराज. आणि हा लढा जीवाच्या ठिकाणी भगवंत सर्वे सर्व आहे. साधी भूतादी दैवम माम साधी यज्ञम चे विदू प्रयाणकाले पीच माम ते विदुरयुक्त चेतसा. अखंड जैसे खंडेना त्याचे असं नामस्मरण अंतिम श्वासापर्यंत आमच्याशी जर कनेक्ट झालं, फिट झालं, तर साहजिकच या मनुष्य जन्माचं सार्थक होऊन जातं. आयुष्यमान जगत असतानाच मुक्त अवस्था प्राप्त होते आणि अंतकालेच भगवंताच्या ठिकाणात, भगवंताच्या धामाप्रती जीवाची गच्छंती होत असते. जीवाला मोक्षद्वार या मृत्यूलोकीच खरं तर उघडं झालेलं असतं महाराज. आज याच ठिकाणी थांबूया. पंढरीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई की जय.